नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र सेट या परीक्षेमधील मागील 5 वर्षांपासून टीचिंग ॲप्टिट्यूड या घटकावर विचारले गेलेले प्रश्न. तर सुरुवात करूया आपण महाराष्ट्र सेट 2024 या परीक्षेतील टीचिंग ॲप्टिट्यूड या घटकावरील प्रश्नांपासून. प्रश्न पहिला आहे, जर अध्यापनाच्या स्मृती कंसात मेमोरी स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना टिंबटिंबच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळेल. पर्याय क्रमांक 1 वास्तविक माहिती, पर्याय क्रमांक 2 सामान्यीकृत अंतर्दृष्टी, पर्याय क्रमांक 3 समस्या निराकरण क्षमता. तर याचं योग्य उत्तर आहे वास्तविक माहिती. जर अध्यापनाच्या मेमरी स्तरावर किंवा स्मृती स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना वास्तविक माहितीच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळेल. तर त्यामुळे याचं योग्य उत्तर काय राहील? पर्याय क्रमांक बी, केवळ 1. पर्याय क्रमांक बी हे याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न पाहू आपण. प्रश्न दुसरा, टिंबटिंबच्या विचारात घेऊन शिक्षकाने अध्यापन पद्धती निवडली पाहिजे. पर्याय क्रमांक 1 अध्ययनकर्त्याचे स्वरूप, पर्याय क्रमांक 2 साध्य करावयाच्या उद्दिष्टांचे स्वरूप आणि पर्याय क्रमांक 3 शिक्षकाच्या स्वतःच्या क्षमता आणि निपुणता. तर याचं योग्य उत्तर काय आहे? अध्ययनकर्त्याचे स्वरूप, साध्य करावयाच्या उद्दिष्टांचे स्वरूप आणि शिक्षकाच्या स्वतःच्या क्षमता आणि निपुणता या तिन्ही गोष्टी विचारात घेऊन शिक्षकाने अध्यापन पद्धती निवडली पाहिजे. त्यामुळे पर्याय क्रमांक सी हे याचं योग्य उत्तर आहे. एखाद्या शिक्षकाने अध्ययनकर्त्याचे स्वरूप, साध्य करावयाच्या उद्दिष्टांचे स्वरूप, शिक्षकाच्या स्वतःच्या क्षमता आणि निपुणता यांचा विचार करूनच अध्यापन पद्धती निवडली पाहिजे. पुढील प्रश्न, प्रतिभावंत विद्यार्थ्यांचे मुख्य वैशिष्ट्य काय असते? व्हॉट इज द मेन कॅरेक्टरिस्टिक ऑफ गिफ्टेड स्टुडंट्स? पर्याय क्रमांक ए, ते अंतर्मुख स्वरूपाचे असतात. पर्याय क्रमांक बी, ते त्यांच्या सहाद्यावर अवलंबून असतात. पर्याय क्रमांक सी, ते बहिर्मुख स्वरूपाचे असतात. आणि पर्याय क्रमांक डी, ते त्यांच्या निर्णयामध्ये स्वतंत्र असतात. तर हे बघा मित्रांनो, प्रतिभावंत विद्यार्थ्याचं मुख्य वैशिष्ट्य काय आहे? तर तो विद्यार्थी त्यांच्या निर्णयामध्ये स्वतंत्र असतात. दे आर इंडिपेंडंट इन देअर जजमेंट. पर्याय क्रमांक डी, की प्रतिभावंत विद्यार्थी आहे त्याचं मुख्य वैशिष्ट्य हे ते त्यांच्या निर्णयामध्ये स्वतंत्र असतात. पुढील प्रश्न, प्रश्न चौथा, प्रौढ अध्ययनकर्त्यांसाठी अनुदेशनामध्ये टिंबटिंबची भर देण्याची गरज असते. फॉर अडल्ट लर्नर्स इन्स्ट्रक्शन नीड्स टू फोकस. ऑप्शन क्रमांक 1 प्रक्रिया आणि शिकवण्याचा आशय यावर सारखाच. पर्याय क्रमांक बी प्रक्रियेवर कमी आणि शिकवण्याच्या आशयावर जास्त. पर्याय क्रमांक सी प्रक्रियेवर जास्त आणि शिकवण्याच्या आशयावर कमी. आणि पर्याय क्रमांक डी प्रक्रिया आणि अध्ययनाचा परिपाक प्रोडक्ट यावर सारखाच. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रक्रियेवर जास्त आणि शिकवण्याच्या आशयावर कमी. कारण हे विद्यार्थी स्वयंप्रेरित असतात, सेल्फ मोटिवेटेड असतात. त्यामुळे प्रक्रियेवर जास्त आणि शिकवण्याच्या आशयावर कमी भर देण्याची गरज असते फॉर अडल्ट लर्नर्स. पर्याय क्रमांक सी. पुढील प्रश्न, प्रश्न 5वा,
विद्यार्थ्यांच्या विशिष्ट आशयाच्या आकलनाबाबतची स्पष्ट कल्पना टिंबटिंबच्या मूल्यमापन देते. पर्याय क्रमांक ए स्थान निश्चिती, पर्याय क्रमांक बी आकारिक, पर्याय क्रमांक सी साकारिक, पर्याय क्रमांक डी नैदानिक. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, की विद्यार्थ्यांच्या विशिष्ट आशयाच्या आकलनाबाबतची स्पष्ट कल्पना साकारिक मूल्यमापन देते. समेटिव्ह इव्हॅल्युएशन गिव्ज अ क्लिअर आयडिया अबाउट अंडरस्टँडिंग ऑफ द स्टुडंट रिगार्डिंग पर्टिक्युलर कंटेंट. तर हे होते 2024 टीचिंग ॲप्टिट्यूड या घटकावर विचारले गेलेले प्रश्न. तर आता आपण पाहूया 2023 टीचिंग ॲप्टिट्यूड या घटकावर विचारले गेलेले प्रश्न. प्रश्न पहिला, शिक्षक टिंबटिंबच्या स्तरावर अध्यापनामध्ये समस्या निराकरण पद्धती वापरात. प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड्स आर यूज्ड बाय द टीचर इन डॅश डॅश लेवल ऑफ टीचिंग. तर हे कोणत्या लेवलला वापरली जाते? रिफ्लेक्टिव्ह लेवलला, की शिक्षक विमर्शी स्तराच्या अध्यापनामध्ये समस्या निराकरण पद्धती वापरतात. पुढील प्रश्न, टिंबटिंब यांच्याकडून मिळालेले वर्ग अध्यापनाबाबतचे प्रत्याभरण शिक्षकांसाठी महत्त्वाचे प्रत्याभरण असते. फीडबॅक ऑफ क्लासरूम टीचिंग फ्रॉम डॅश इज अ व्हॅल्युएबल फीडबॅक फॉर टीचर्स. पर्याय क्रमांक ए विद्यार्थी आणि ग्रंथपाल, स्टुडंट्स अँड लायब्ररियन. पर्याय क्रमांक बी शिक्षक सहकारी आणि ग्रंथपाल, कलिग अँड लायब्ररियन. पर्याय क्रमांक सी विद्यार्थी आणि पालक, स्टुडंट्स अँड पॅरेंट्स. आणि पर्याय क्रमांक डी विद्यार्थी आणि शिक्षक सहकारी, स्टुडंट्स अँड कलिग. तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी आणि पालक. विद्यार्थी आणि पालक यांच्याकडून मिळालेले वर्ग अध्यापनाबाबतचे प्रत्याभरण शिक्षकांसाठी महत्त्वाचे प्रत्याभरण असते. पुढील प्रश्न, स्वयं म्हणजे? स्वयं स्टँड्स फॉर. आता याच्यामध्ये विचारलं आहे की स्वयंचा फुल फॉर्म विचारलेला आहे. तर स्वयंचा फुल फॉर्म काय आहे? स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग ऑफ यंग ॲस्पिरिंग माइंड्स. जर तुम्ही नेटवरती सर्च केलं तरी स्वयंचा फुल फॉर्म तुम्हाला लक्षात येऊन जाईल. पर्याय क्रमांक डी स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग ऑफ यंग ॲस्पिरिंग माइंड्स. पुढील प्रश्न, इतिहास विषयाच्या अध्यापनासाठी डॅश डॅश ही जास्त योग्य पद्धती आहे. डॅश इज मोर सुटेबल मेथड फॉर टीचिंग ऑफ हिस्ट्री. पर्याय क्रमांक एक भूमिका पालन पद्धती, पर्याय क्रमांक बी दिग्दर्शन पद्धती, पर्याय क्रमांक सी प्रायोगिक पद्धती, पर्याय क्रमांक डी अवगामी पद्धती. तर इतिहास विषयाच्या अध्यापनासाठी भूमिका पालन पद्धती म्हणजेच रोल प्ले मेथड ही जास्त योग्य पद्धती आहे. पुढील प्रश्न, अध्यापन प्रक्रियेचे नियमन टिंबटिंब मूल्यमापनाद्वारे केले जाते. लर्निंग प्रोसेस इज मॉनिटर्ड बाय डॅश इव्हॅल्युएशन. पर्याय क्रमांक ए नैदानिक, पर्याय क्रमांक बी
स्थान निश्चिती, पर्याय क्रमांक सी आकारिक आणि पर्याय क्रमांक सी सकारिक. तर याचं योग्य उत्तर काय आहे? आकारिक, फॉर्मॅटिव्ह. लर्निंग प्रोसेस इज मॉनिटर्ड बाय फॉर्मॅटिव्ह इव्हॅल्युएशन. अध्यापन प्रक्रियेचे नियमन आकारिक मूल्यमापनाद्वारे केले जाते. पुढील प्रश्न, आता हे होते 2023 मधील प्रश्न. आता पाहूया आपण महाराष्ट्र सेट 2021 यामधील टीचिंग ॲप्टिट्यूड या घटकावरील प्रश्न. प्रश्न पहिला, अध्यापनाच्या आकलन पातळीमध्ये डॅशचा अंतर्भाव होतो. नंबर 1 स्मरण, नंबर 2 अभियोग्यता, नंबर 3 मर्मदृष्टी आणि नंबर 4 सृजनशीलता. तर यामध्ये कशा कशाचा समावेश होतो? तर स्मरण आणि मर्मदृष्टी, मेमोरी आणि इन्साइट. अध्यापनाच्या आकलन पातळीमध्ये स्मरण आणि मर्मदृष्टी यांचा समावेश होतो. आता असा सांगणारा पर्याय कोणता आहे? पर्याय क्रमांक सी 1 आणि 3. अध्यापनाच्या आकलन पातळीमध्ये स्मरण आणि मर्मदृष्टी यांचा अंतर्भाव होतो. पुढील प्रश्न, मानवाच्या जीवनातील सर्वोच्च बौद्धिक सुपीकतेचा काळ टिंबटिंब हा होय. द मोस्ट इंटेलेक्च्युअली फर्टाईल पिरियड ऑफ ए ह्युमन बीइंग इज. पर्याय क्रमांक ए बालपण, पर्याय क्रमांक बी कुमारावस्था, पर्याय क्रमांक सी प्रौढावस्था आणि पर्याय क्रमांक डी वृद्धत्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कुमारावस्था, ॲडोलसन्स. की मानवाच्या जीवनातील सर्वोच्च बौद्धिक सुपीकतेचा काळ हा कुमार अवस्था हा होय. पुढील प्रश्न, ऑनलाईन डिस्कशन फोरम ऑफ स्वयम इज फॉर. स्वयमचा ऑनलाईन डिस्कशन फोरम डॅश असतो. पर्याय क्रमांक ए शंका समाधान करण्यासाठी, पर्याय क्रमांक बी स्वयं मूल्यांकनासाठी, पर्याय क्रमांक सी व्हिडिओ लेक्चर पाहण्यासाठी आणि पर्याय क्रमांक डी वाचन साहित्य डाउनलोड करण्यासाठी. तर स्वयं हा ऑनलाईन डिस्कशन फोरम हा शंका समाधान करण्यासाठी असतो. क्लिअरिंग द डाऊट्स. पर्याय क्रमांक ए शंका समाधान करण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन, टिंबटिंबचा उपयोग करून इतिहास हा विषय शिकवता येत नाही. हिस्ट्री कॅन नॉट बी टॉट बाय यूजिंग. पर्याय क्रमांक ए डिजिटल तक्ते, पर्याय क्रमांक बी नकाशे, पर्याय क्रमांक सी दिग्दर्शन पद्धती आणि पर्याय क्रमांक डी भूमिका पालन पद्धती. तर इतिहास हा विषय दिग्दर्शन पद्धतीचा उपयोग करून शिकवता येत नाही. हिस्ट्री कॅन नॉट बी टॉट बाय यूजिंग डेमॉन्स्ट्रेशन मेथड. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण आता. प्रश्न 5वा, निरपेक्ष आणि सापेक्ष श्रेयांकीकरण हे टिंबटिंबचे श्रेयांकीकरणाचे प्रकार आहेत. पर्याय क्रमांक 1 अप्रत्यक्ष, पर्याय क्रमांक बी प्रत्यक्ष, पर्याय क्रमांक सी विशेष आणि पर्याय क्रमांक डी प्रमाणित. याचं योग्य उत्तर आहे
अप्रत्यक्ष. निरपेक्ष आणि सापेक्ष श्रेयांकीकरण हे अप्रत्यक्ष श्रेयांकीकरणाचे प्रकार आहेत. आता हे होते 2021 मधील प्रश्न. आता आपण पाहूया 2020 मधील टीचिंग ॲप्टिट्यूड या घटकावरील प्रश्न. प्रश्न पहिला, रिफ्लेक्टिव्ह टीचिंग इज ए. विमर्शी अध्यापन म्हणजे. पर्याय क्रमांक 1, अध्यापनाबाबत विचार करण्याची प्रक्रिया, चक्रीय प्रक्रिया. पर्याय क्रमांक बी, अध्यापनाबाबत विचार करण्याची रेषीय प्रक्रिया. पर्याय क्रमांक सी, अध्यापनाबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया. आणि पर्याय क्रमांक डी, अध्ययनाबाबत विचार करण्याची रेषीय प्रक्रिया. तर आता हे विमर्शी अध्यापन हे अध्यापनाबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया आहे. सायक्लिक प्रोसेस ऑफ थिंकिंग अबाउट टीचिंग. रिफ्लेक्टिव्ह टीचिंग इज ए सायक्लिक प्रोसेस ऑफ थिंकिंग अबाउट टीचिंग. पर्याय क्रमांक सी. पुढील प्रश्न पाहू. शिक्षकाने टिंबटिंब ओळखून अध्यापन केले पाहिजे. अ टीचर शुड आयडेंटिफाय डॅश अँड टीच अकॉर्डिंगली. पर्याय क्रमांक ए, विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती. पर्याय क्रमांक बी, विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद. पर्याय क्रमांक सी, पालकांची आर्थिक स्थिती. आणि पर्याय क्रमांक डी, पालकांमधील व्यक्तिभेद. तर शिक्षकाने काय ओळखून अध्यापन केले पाहिजे? पर्याय क्रमांक बी, विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद. इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस अमॉंग स्टुडंट्स. शिक्षकाने विद्यार्थ्यांमधील मतभेद ओळखून अध्यापन केले पाहिजे. पुढील प्रश्न. स्वयंप्रभा हा उच्च दर्जाचे शैक्षणिक कार्यक्रम प्रक्षेपित करण्यासाठीचा चॅनल समूह आहे. पर्याय क्रमांक ए 32 DTH. पर्याय क्रमांक बी 24 DTH. पर्याय क्रमांक सी 7 THD. आणि पर्याय क्रमांक डी 12 TDH. त्याचं योग्य उत्तर आहे हा 34 चॅनलचा समूह आहे. परंतु पर्यायामध्ये हा पर्याय दिलेला नसल्यामुळे हा प्रश्न कॅन्सल करण्यात आलेला आहे. तर आपण पुढील प्रश्न पाहूया. अध्यापनाच्या पारंपरिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये टिंबटिंबचा समावेश होतो. अ ट्रॅडिशनल टीचिंग सपोर्ट सिस्टीम इन्क्लूड्स. आता यांनी काय विचारलेलं आहे? पारंपरिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये कशाचा समावेश होतो? पर्याय क्रमांक ए व्हाईट बोर्ड. पर्याय क्रमांक बी स्मार्ट बोर्ड. पर्याय क्रमांक सी डिजिटल बोर्ड. आणि पर्याय क्रमांक डी त्रिमितीय प्रतिकृती, 3 डायमेन्शनल मेथड. त्याच्यामध्ये कशाचा समावेश होतो? निश्चितच त्रिमितीय प्रतिकृतीचा समावेश होतो. अध्यापनाच्या पारंपरिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये कशाचा समावेश होतो? त्रिमितीय प्रतिकृती, 3 डायमेन्शनल मॉडेल्सचा. हे डिजिटल, स्मार्ट आणि व्हाईट बोर्ड हे काय झाले? आधुनिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये येतील. आणि ही त्रिमितीय प्रतिकृती ही पारंपरिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये येईल. पुढील प्रश्न. शिक्षक विद्यार्थ्यांच्या वह्या तपासतात आणि शेरे देतात, याला टिंबटिंब म्हणतात. पर्याय क्रमांक ए नोंदवही तपासणी. पर्याय क्रमांक बी दैनंदिन शेरे. पर्याय क्रमांक सी मूल्यमापन. आणि पर्याय क्रमांक 4 मूल्यांकन. म्हणजे जेव्हा शिक्षक विद्यार्थ्यांच्या वह्या तपासतात आणि शेरे देतात, याला मूल्यमापन असे म्हणतात. काय म्हणतात? पर्याय क्रमांक सी इव्हॅल्युएशन.
आता पाहूया आपण 2019 मधील सेट परीक्षेमध्ये विचारलेले टीचिंग ॲप्टिट्यूड या घटकासंदर्भातील प्रश्न. द रिफ्लेक्टिव्ह लेवल टीचिंग इज विमर्शी स्तरावरील अध्यापन. पर्याय क्रमांक ए शिक्षक केंद्री आणि विषय केंद्री असते मात्र अध्ययनार्थी केंद्री नसते. पर्याय क्रमांक बी शिक्षक केंद्री नसते मात्र विषय केंद्री आणि अध्ययनार्थी केंद्री असते. पर्याय क्रमांक सी शिक्षक केंद्री असते मात्र विषय केंद्री आणि अध्ययनार्थी केंद्री नसते. आणि पर्याय क्रमांक डी शिक्षक केंद्री नसते तसेच विषय केंद्री नसते मात्र अध्ययनार्थी केंद्री असते. याने काय विचारलेलं आहे की द रिफ्लेक्टिव्ह लेवल टीचिंग इज काय असते, शिक्षक केंद्री नसते तसेच विषय केंद्री नसते मात्र अध्ययन केंद्री असते. नायदर टीचर सेंटर्ड नॉट सब्जेक्ट सेंटर्ड बट इज लर्नर सेंटर. कारण जेव्हा अध्यापनाचा विषय येतो त्यावेळेस केंद्रस्थानी हा विद्यार्थी असतो, अध्ययन केंद्री असतो. कारण लर्नरलाच केंद्रस्थानी ठेवून ही टीचिंग केली जाते. पर्याय क्रमांक डी हे याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न. द अडल्ट लर्नर इज प्रौढ अध्ययनार्थी. पर्याय क्रमांक ए सहाध्यायी प्रेरित असतो. पर्याय क्रमांक बी स्वयंप्रेरित असतो. पर्याय क्रमांक सी कुटुंब प्रेरित असतो. आणि पर्याय क्रमांक डी समाज प्रेरित असतो. तर याचं योग्य उत्तर काय आहे की प्रौढ अध्ययनार्थी हा स्वयंप्रेरित असतो, सेल्फ मोटिवेटेड असतो. हे प्रौढ अध्ययनार्थीचं मुख्य वैशिष्ट्य आहे, तो स्वयंप्रेरित असतो. पुढील प्रश्न. मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस म्हणजे पर्याय क्रमांक ए मोठ्या प्रमाणावरील सहभागी अधोरेखित केलेले लवचिक आणि स्वनिर्देशित मुक्त स्वरूपाचे ऑनलाईन अध्ययन. तर पर्याय क्रमांक हा एक हाच योग्य असल्यामुळे बाकी पर्याय वाचायची काही गरज नाही. पुढील प्रश्न पाहू. अध्यापनाच्या आधुनिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये टिंबटिंबचा समावेश होतो. बघा मित्रांनो, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पारंपरिक सहाय्यभूत प्रणालीवर प्रश्न होता. आता यावेळेस आहे आधुनिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये. तर त्यामध्ये 3 डायमेन्शनल काहीतरी दिलेलं होतं, ते जे आहे ते पारंपरिकमध्ये येत होतं. आता हे बाकी स्मार्ट बोर्ड, ग्रीन बोर्ड, तक्ते, नकाशे. आता यातून आपल्याला आधुनिक प्रणालीमध्ये होणाऱ्या घटकांचा समावेश शोधायचा आहे. तर याचं योग्य उत्तर काय येईल, स्मार्ट बोर्ड. बाकी ग्रीन बोर्ड, तक्ते आणि नकाशे हे पारंपरिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये येतात. मॉडर्न टीचिंग सपोर्ट सिस्टीम इन्क्लूड स्मार्ट बोर्ड्स. तर पुढील प्रश्न पाहू आता. अंतर्गत मूल्यमापनाला खालीलपैकी काय लागू पडत नाही. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲप्लिकेबल टू द इंटरनल असेसमेंट. काय लागू पडत नाही बघू आपण. पर्याय क्रमांक ए अध्यापन आणि मूल्यमापन यांचे एकात्मीकरण. पर्याय क्रमांक बी कौशल्य आणि क्षमता यांची तपासणी. पर्याय क्रमांक सी समकालिक आणि निरंतर. पर्याय क्रमांक डी
केवळ संपादन चाचण्याचा उपयोग. त्याला काय लागू पडत नाही? केवळ संपादन चाचण्याचा उपयोग. बाकी इतर तिन्ही गोष्टी लागू पडतात. अंतर्गत मूल्यमापनाला खालीलपैकी केवळ संपादन चाचण्याचा उपयोग लागू पडत नाही. तर मित्रांनो, आपण हे पाहिले आता 2019 ते 2024 या दरम्यान महाराष्ट्र सेट या परीक्षेमध्ये विचारली गेलेली टीचिंग ॲप्टिट्यूड या संदर्भातील प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण एन्व्हायरमेंट या घटकावरील प्रश्न पाहू. धन्यवाद.